कथा मळब. लेखक सुधीर द फडके, अहमदनगर. अगं सुमन, अशी एकटीच का बसलीयस? आणि हे काय, कपातला चहा अजून तसाच आहे बघ, थंड झाला असेल, असे म्हणत सुमनकडे पाहत सुलभाताई, सुमनची आई, म्हणाली, थांब, मी हा चहा पुन्हा गरम करून आणते. असे म्हणत सुलभाताई समोरचा चहाचा कप उचलणार तेवढ्यात हताशपणे डोळ्यावर आलेले केस सुमनने सारखे केले आणि ती म्हणाली, नको गाई, नको चहा गरम करून आणू, तू नको त्रास घेऊ, आता मला थंड गरम काय सर्व सारखंच, या सर्वांची आता मला सवय झालीये. कधी सुलभाताईकडे पाहत तर कधी खिडकीतून दिसणारे ढगाळ आकाशाकडे पाहत हताशपणे सुमन म्हणाली. तेवढ्यात या उदास घालमेलीच्या वातावरणात थोडा दिलासा म्हणून की काय, आभाळात बऱ्याच दिवसापासून दाटून आलेले मळब दूर होऊन त्यातून गार आल्हाददायक अशा टपोऱ्या पावसाच्या थेंबाला सुरुवात झाली. जीवनात आलेल्या अनेक बेसावध प्रसंगाशी उसने अवसान आणून सामना करण्याची सवय सुमनच्या अंगवळणी पडली होती. त्यामुळे तिला टपोऱ्या थेंबाचे स्वरूपात कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याचे आणि अधूनमधून चमकत असलेल्या विजांच्या कडकडाटाचे फार अप्रूप वाटले नाही. कपातला चहा पिऊन तिने कप खाली ठेवला. तिची ही असली उदासीन स्थिती पाहून सुलभाताईने हळुवारपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या म्हणाल्या की, सुमन, तुझी ही स्थिती वावटळीत सापडलेल्या बहरलेल्या फुलांच्या ताटव्यासारखी झाली आहे बघ. तू असे हताशपणे किती दिवस ढकलणार आहेस? त्यापेक्षा तू आणि सुरेश विभक्त का होत नाही? तुझ्या बाबांची, अण्णासाहेबांची आणि त्या सुरेशच्या वडिलांसोबत, तात्यांसोबत घनिष्ठ मैत्री होती. शिवाय सुरेश चांगला शिकलेला, पोफळी, आंबा, सुपारी यांची शेती असणारा, म्हणून तुझा विवाह त्याच्यासोबत करून दिला. आणि त्याने काय, वर्ष 2 वर्षातच त्याचे स्वतःचे खरे रूप दाखवायला सुरुवात केली. बघ, हे बघ मुली, नको त्या सुरेशचा विचार आता नको करूस. विनवणी करू? कुठेही कधी एकदा तडा गेला की सांडणे फार अवघड असते पोरी. सुलभाताई सुमनला समजावण्याचा प्रयत्न करू लागल्या. कोकणातल्या पावसाच्या सरी थांबून थांबून जशा कोसळतात त्याप्रमाणे गत आयुष्याच्या आठवणीत सुमनचे मन चिंब भिजून गेले होते. कोकणातल्या निसर्गाने बहरलेल्या गुहागरपासून जवळच असलेल्या चिपळूण महाविद्यालयात सुमन शिक्षण घेत होती. दररोजचा प्रवास लांब नव्हता, त्यामुळे बसमधून हा प्रवास सुमन आनंदाने करत होती. अण्णासाहेबांची आणि सुलभाताईंची हीच इच्छा होती की सुमनने उच्च शिक्षणात पारंगत व्हावे. त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे ध्येय सुमनचेही होते. सुरेश हा सुखवस्तू घरचा उमदा तरुणही गुहागरचाच होता, परंतु त्याने उच्च शिक्षण पूर्ण करून चिपळूण येथेच एका बँकेत नोकरी करीत होता. त्याची स्वतःची 4चाकी गाडी असूनही बरेच वेळा तो बसने चिपळूण येथे जाणे येणे करीत असे. बसमध्ये दररोज प्रवास करीत असताना सुरेशची आणि सुमनची भेट व नजरानजर होत असे. हळूहळू दररोजच्या भेटीचे रूपांतर एकमेकांच्या प्रेमात कधी झाले हे दोघांच्याही लक्षात आले नाही. दोघेही गुहागरचे असल्याने आणि दोन्ही कुटुंब एकमेकांना ओळखत असल्याने त्यांच्या विवाहाला अडथळा नव्हता. सुमन आणि सुरेश दोघेही विवाहबद्ध झाले. त्यांचा संसार सुखाने सुरू झाला. समुद्रामध्ये भरतीच्या वेळी लाटा ह्या उसळणारच, परंतु या लाटांवर आरूढ होऊन जो खलाशी गलबताला इच्छित स्थळी सुखरूप घेऊन जाईल तोच खरा कसबी खलाशी किंवा नावाडी. हे सुभाषित प्रत्यक्ष जीवनात किती यशस्वी ठरते? भरती, संकटे, वादळ व समय सूचकता यावरच सर्वस्वी अवलंबून असते. जीवन नौकेवर स्वार होऊन संसाररूपी सागरामधून सुरेश आणि सुमनची नौका अनेक वादळाशी सामना करीत प्रवास करीत होती. एखादी अनपेक्षितपणे येणारी समुद्री लाट नौकेला जशी सैरभैर करू शकते, तशीच संसाराची लाट सुरेश आणि सुमनच्या संसाररूपी सागरात उसळली गेली. अनपेक्षितपणे या लाटेमुळे दोघेही सैरभैर झाले आणि दोघांनाही वेगवेगळ्या किनारा गाठण्याशिवाय उपाय नव्हता. सुमनच्या लहानपणापासूनच मित्राने उमेशने मोठेपणी त्याच निरागस भावनेतून सुमनची मैत्री सुरू ठेवली होती. ही त्यांची मैत्री होती निष्पाप, स्वच्छ अंतःकरणाची होती. तरीही सुरेशचे मन वृथा शंकेने ग्रासले गेले. विपरीत विचार त्याच्या मनात डोकावून गेले आणि याचा परिणाम सुमन आणि सुरेश यांच्या सहजीवनावर झाला. सत्य समंजसपणाच्या अभावी दोघांची ताटातूट झाली. सुमनची नजर एकटक समोरच्या खिडकीतून बाहेर धोधो कोसळणाऱ्या पावसावर स्थिरावली होती. सुरेशच्या मनामध्ये अचानक आलेले संशयाचे हे मळब दूर होईल का ते अधिकच दाट होईल, हा गुंता गुणाकाराच्या पटीत सुमन सोडवण्याचा वृथा प्रयत्न करत होती. वेडा वारा ही कोसळणाऱ्या पावसाची साथ करीत होता.
खिडकीच्या तावदानांचीही आंदोलने वाढली होती. एका हाताने हळूच खिडकीची दारे धरून सुमनने खिडकी बंद केली. द्विधा मनस्थितीतच तिने मागे वळून पाहिले. समोर सुरेश उभा होता, सोबत उमेशही होता. तेवढ्यात आतून सुलभाताई पण सुमनच्या खोलीत आल्या. सर्वजण स्नेहपूर्ण नजरेने सुमनकडे पाहत होते. बाहेर कोसळणारा पाऊस थोडा कमी झाला होता. सुरेश आणि सुमनच्या संसारामधील संशयाचे मळब दूर झाले होते. लेखक सुधीर द फडके, अहमदनगर. या कथेमधील प्रसंग, व्यक्तींची नावे आणि ठिकाण यांचा वास्तविकतेशी काही संबंध नाही. ही कथा केवळ काल्पनिक आहे. वास्तविकता दिसून आल्यास तो केवळ योगायोग समजावा.